गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गुरक्षासी मच्छिंद्राने बोध गुरक्षासी गोरक्षोणाला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दाता गहिनी प्रसादी निवृत्ती दाता ज्ञानदेवा सार दुजगिरी मच्छिंद्राने बोध गुरक्षासी मच्छिंद्राने बोध गुरक्षासी गोरक्षोणाला गहिनी प्रती आदिनाथ गुरु सकळ
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार जोजविले मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रति विठ्ठल विठ्ठल सद्गुरु शिवशंकरी बाबा आदि माया जगदंबा माता विठ्ठल 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 समचरणं सरोजं साञ्जनिलाबुदागं जगतनिहितपाणि मण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंदरं कंदनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सिद्धियापते नमः कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मधुकोण तारी काशाय वस्त्रकरदंड धारणं कमंडलू पद्मकरेण शंखं चक्रण गदाभूषित भूषणाद्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये शबरिणां कुलोत्पन्नं मारुतिर्णां यस्य पिता माता राहिणां यस्य तं नमामि किसनगिरी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण समताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकार ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा मन सर्वांनी ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा
किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रति प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी पंढरीश परमात्म्याच्या तुम्हा सर्व मायबापांच्या साधू संतांच्या सूक्ष्मात सूक्ष्म जीवात्म्यांच्या आणि श्री नवनारायणांच्या आदिनाथ भगवंताच्या चिंतना करता श्री गुरु सेवेशी तत्पद असणाऱ्या साधू संतांच्या अनुषंगाने हा गुरु परंपरेतील उत्कृष्ट असा अभंग 3 चरणाचा सर्वांच्या पाठातील असणारा अभंग आपण चिंतना करता घेतला. विचार जर पाहता जर एखादा जर म्हणला अभंग पाठ नाही मग त्याला समजून जायचा हा डुप्लिकेट काय जरी म्हणला तरी मुळात गुरुनिष्ठा आणि गुरुच्या हिताशी जो कटिबद्ध असतो आणि साधनेशी जो कटिबद्ध असतो ना महाराज त्याला योग्य पद्धतीच्या फलाची प्राप्ती कशा पद्धतीने होते आणि त्याच अनुषंगाने त्याला योग्य अशी परंपरा निवडावी लागते. मुळात वारकरी संप्रदायाचा जो पायंडा आहे ना महाराज त्याला परंपरा लागते. आता आपल्या परिसरात नाही पण सातारा सांगली त्या परिसरात जर एखादा कीर्तनकार जर गेला तर त्या कीर्तनकाराला त्याची परंपरा विचारली जाते. बाबा तू कोणत्या परंपरेचा काय तू कोणत्या परंपरेचा आहे तुझी मालिका काय म्हणजे तुझी गुरु परंपरा ती मालिका काय. वरती नाशिक भागात खानदेश भागात त्या परिसरात गेलं मुंबई ठाणे पालघर आणखी कोकण प्रांत त्या परिसरामध्ये गेल्यानंतर त्या वक्त्याला त्याची परंपरा विचारली जाते म्हणजे तो ओरिजिनल आहे का. आपल्या इकडं तर काय नाही बाबा येत ये करतो करा आम्ही काय. मुळात शुद्ध विचाराचा तात्विक विचाराचा आहे का नाही मग तिकडं जर गेलं लांब तर त्यांना ते विचारतात मग मला ते गांगगिरी महाराजांचं नाव सांगावं लागतं. मुळात फड परंपरा ही तत्वाची ही विचाराची असते बाबा. त्यातल्या त्यात ह्या फड परंपरेत अनेक पद्धतीची काही पायंडे त्या वास्करांच्या फडावरती गेलतो बाबा नाथषष्ठीच्या वेळेस. तर तिथं गेलं का जो वक्ता असतो म्हणजे कीर्तनकार त्याने अभंग नाही निवडायचा काय अभंग त्यांनी नाही निवडायचं. मग जो विना घेतो ना सुरुवातीला पंचपदीला त्यांनीच अभंग निवडायचा. भले मग त्या कीर्तनकाराचा पाठ असो नगर नाही म्हणला तर त्यांनी गप फेटा बागलात गुंडळून निघून जायचं. त्यांनी कीर्तन नाही करायचं आणि त्यांचे नियम पण आहे ज्याचे 4000 अभंग पाठ आहे ना त्याला चाल म्हणायला तिथं संधी. मग तुम्ही विचार करा ज्याचे 4000 अभंग पाठ आहे त्याला चाल म्हणायला संधी आहे आणि कीर्तनकाराला गाथा पाठ करावा लागतो बाबा. उपस्फूर पद्धतीत जर त्याची साधना जर कटिबद्ध स्थितीची असेल
साधनेच्या अतिशय उच्च शिखरापर्यंत जर तो पोहोचलेला असेल तर त्याला साधक म्हणावं बाबा. अनेक पद्धतीच्या साधना आमच्या जीवनामध्ये अनेक पद्धतीच्या साधना आम्ही निवडतोय. त्याच्यामध्ये साधू संतांनी सांगितलंय, तुमची दासीचा दास करून घ्यावा, तुमची दासीचा दास करून घ्यावा. आशीर्वाद द्यावा हाती माझ, आशीर्वाद द्यावा हाती मज. नवविधा काय बोलिले भक्ती, नवविधा काय बोलिले भक्ती. आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा नवविधा काय बोलिले मुळात उत्कट अवस्थेला गेलेला साधक या पद्धतीचा आग्रह धरतो संतांच्या ठिकाणी बाबा. काय नवविधा काय किंवा तुमची दासीचा दास करून घ्यावा किंवा ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावी माझी हाती संत जणी. संताच्या ठिकाणी, सद्गुरूच्या ठिकाणी, साधूच्या ठिकाणी साधकाची अपेक्षा या पद्धतीची बाबा. काय आमची अपेक्षा काय माहितीये का? आमची अपेक्षा, आम्ही जर कधी मध्ये जर तिथं जर बसलून देवगडला तर बाबांकडे अशी काही गिऱ्हाईक येते बाबा. बाबा बोरला पाणी नाही, बाबा विहिरीला पाणी लागाना, बाबा मधल्याचा जमाना, धाकल्याचा ताळमेळ बसाना, थोरल्याचा विषयच नाही. संताकडे गेल्यानंतर या पद्धतीची अपेक्षा धरून काय कामाची? काही मी उतार पावेन, काही कृपा करील नारायण. आईसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. काही खंड येईल कर्म, काही खंड येईल कर्म. स्वरात आहे ना मला सांगा तस. बाबा संताकडे गेल्यानंतर या पद्धतीची अपेक्षा असावी. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण. आईसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. आमच्या कर्माचं खंडन केव्हा होईल? साधकाची काय बर का, मी काय म्हंटल, उच्च अवस्थेला गेलेला साधक त्याची अवस्था काय? त्याची अवस्था एक सोप्या भाषेत सांगतो. त्याला जर विचारलं, अरे तू जीवन कसा जगतोय, तर तो सांगत असतो, बाबा तुझं आयुष्य काय, तू करतो काय, तू खातो काय, पितो काय, राहतो काय. त्याला विचारलं, बाबा काय खातो? तो काय म्हणे, आम्ही खातो आनंदाचे लाडू. कशाचे बाबा? आनंदाचे. खारी खोबऱ्याचे नाही, गऱ्याचे नाही, रव्याचे नाही, काय नाही. तू काय म्हणे, आम्ही खातो आनंदाचे लाडू. आंघोळ आनंदाची डोही, आनंद तरंग. झोपायला सुखे मी निजलोगा, शून्य सारोनी तेथे. तिथं काय मिळतं म्हणे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. काय आणखी? त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. पण तिथंही झोपलो, पण कसं झोपलो? सुखे मी निजलोगा. सुखे म्हणजे सुखात सुख, सुखात सुख, सुखात सुख. ही साधकाची अवस्था आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही सुद्धा साधना केली, पण आमच्या जीवनात ना बाबा सुख नाहीये. काय या दंडाला वेगळ्या बाबाचा धागा, या दंडाला वेगळ्या बाबाचा धागा.
गळ्यात वेगळ्याच बाबाचा, कमराला आणि पायाला विचारूच नका. मग आता विचार करा. तरी तो म्हणतो महाराज आतापर्यंत आम्ही खूप देवदेव केला, चला ना म्हणलं पंढरपूरला. आता पाऊस पाणी चांगला पडला म्हणलं, चाचण माऱ्या. पाऊस चाचण मारायचे बाबा, भिजत नाही, वल होत नाही. चला म्हणलं पाऊस पाणी चांगला आहे, वातावरणही प्रतिकूल आहे, परमार्थ करण्याकरता तो मार्ग सुद्धा चांगला आहे म्हणे. तो म्हणे महाराज सुखाची शाश्वती नाही ना. त्याला म्हटलं अरे सुखाची शाश्वती आहे. कशावरून? सुखा लागी करसी तळमळ, परी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. जन्म जन्मांतरीच दुःख विसरण्याकरता तिकडं जावं लागतं. तू म्हणतात तिकडं ऐका, देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, नांदतो केवळ विटेवर. या देहाचा संबंध चैतन्याशी बाबा. काय? चैतन्याशी. आता उभी आठवत नाही, पण ज्ञानोबर या आत्म्याला चैतन्यनाथ असं संबोधतात एका ठिकाणी. चैतन्य स्वरूप असणारा आत्मा हा परमात्मा तत्वाशी निगडीत आहे. काय तू म्हणतात? मग शरीराचा भेद सर्वांचा श्लोक पाठ आहे. नैनम छिंदंती शास्त्राणी नैनम दहती पावक, न चैन क्लेदयंत्या न श्वसेती मारुत. मग अजर अमर स्वरूपाचा आत्मा आहे, मग तो परमात्म्याशी सलगी करतो महाराज. परमात्म्याशी एकरूप असल्या कारणामुळे त्याला चैतन्य किंवा चैतन्यनाथ संबोधलं जातं. मग अर्थात असा परमात्मा स्वरूप असणारा जीव किंवा आत्मा या शरीरात वास्तव्य करतो. मग या देहारूपी पंढरपूरला आलं का मग याच्याकडून योग्य पद्धतीची साधना करावी लागते. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटे. काय बाबा त्याच्यामध्ये एक पद्धतीची प्रतिकूल स्थिती आहे बर का. चला म्हणलं पंढरपूरला. काय महाराज पंढरपूर लावलं, 10-15 वर्ष झाले तसं पंढरपूरची वारी चुकवली नाही म्हणे. म्हणलं मग झालं काय? गोडेगावहून आणलेली आशा शिंगाची म्हैस म्हणजे जाफराबादी. बर मग पिळाय करता आणली होती. बर त्याच्यात काय एवढं? अहो घरी आणली, वारीला जायचं 8 दिवस अगोदर म्हैस आणली, दुसऱ्या दिवशी वारीला निघायचं तर आदल्या दिवशी म्हैस मेली. म्हणलं मग त्याचा काय संबंध? एवढा देव धर्म केला, एवढं साधना केली, एवढं काही केलं, मग माझी म्हैस मारावी? आता त्या म्हशीचा त्या परमार्थाचा काहीतरी आहे का काही बाबा? काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान लावून ध्यान. कसं करता? जरी करणे असेल गोड शेवट का. कशा करता? शेवट गोड करण्याकरता ही साधना आहे बाबा. म्हशी जगण्याकरता जे गायीला दूध द्याय करता हा परमार्थच नाही. आणि तुम्ही जर म्हणत असाल मग कशा करताय? तर त्याच्या करता महाराज आमच्या जीवनाला फलितभूत करण्याकरता, आमच्या जीवनाला योग्य दिशा दाखवण्याकरता, योग्य मार्गदर्शन करण्याकरता संत, गुरु, श्री गुरु आणि सद्गुरु यांची गरज असते. कारण त्यांनाच आपला कळवळा येतो हिताचा. आमच्या जीवनाचा हिताचा कळवळा त्यांच्या अर्थाती योग्य पद्धतीत आहे. म्हणून तद्विद्येन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशेन्ति ज्ञानम ज्ञानिनत्वः दर्शना. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. म्हणजे संताच्या ठिकाणी गेलं तर तिथं दास होऊन राहावं लागतं बाबा, मालक होऊन राहावं लागत नाही. देवगडच्या बाबांकडे जर गेलं ना, बाबाच्या असं पुढं नाही करावं लागत. तिथं बाबाला दिसलं असं नाही,
बाबांचा नियम एक आहे, सेवा करणारा दिसला नाही पाहिजे पण त्याची सेवा दिसली पाहिजे. हे बाबाला कळत आहे. अहो साधू येतो परमपदाला पोहोचलेल्या महात्म्याला दाखवायची गरज पडत नाही बाबा, अजिबात पडत नाही. मोठ्यांच्या तोंडून एक वाक्य ऐकलं मी, तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती, पण महात्म्याच्या तोंडून एक वाक्य ऐकलं बाबा. जर शबल ब्रह्माचं दर्शन जर करायचं असेल, शबल ब्रह्म म्हणजे ज्याला साक्षात्कार होतो, जसा गवळणींना साक्षात्कार झाला परब्रह्माच्या स्वरूपाने, परमात्म्याच्या स्वरूपाने, त्यांचं जीवन ज्या पद्धतीत प्रतिकूल झालं म्हणजे काय, मै बोली घर जाणे बाट गोरस बेच नाही हाट, कान्हारे मन मोहन लाला सबई बिसरू देखे गोपाला, टाप गडारू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा. दुसरे सांगतो महाराज, त्यांना जर विचारलं का तुमचं जीवन प्रतिकूल आहे तरीही तुम्ही या पद्धतीची सलगी का करतात, तुम्ही व्यावहारिक जीवनाचा उपभोग घेत असताना परमात्म्याशी सलगी का करतात, त्यामुळे ते म्हणायचे आम्हाला याच्याशी काय करायचंय. मग व्यावहारिक जीवनात आला तर मग काय केलं तुम्ही. सावता महाराजांना विचारलं होतं, सावता महाराज नाही, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मुळात संताचं जीवन हे सलगी करणार आहे भगवंताशी. आपलं जीवन काय बाबा, मला तरी नाही वाटत, अजिबात नाही वाटत. फक्त श्रावण महिन्यापुरतेच धार्मिक. कोणतरी म्हटलं म्हणे महाराज काय या लोकांची सांगता, झालं काय काय बाबा म्हणे, श्रावण महिना आला का, एक महिना श्रावण आणि 11 महिने रावण. मला असं कसं, रावण चांगला होता, रावणाचं टांगलेलं खातं बी नव्हता, काय संबंध त्या रावणाचा येतो. रावणाशी उपमा लावायचीच नाही. आमच्या जीवनाची जी काही कृत कल्याण पद्धतीची स्थिती आहे महाराज, ती संताच्या ठिकाणी मी सांगितलं. आमचे गावाच्या वरती भोकर म्हणून गाव आहे, तिथं साहेबराव महाराज कांगुणे ते बाबांचे शिष्य आहेत. काय त्या साहेबराव महाराज कांगुण्यांचं एक वाक्य आहे बाबा, ज्याला शबल ब्रह्माचं दर्शन किंवा अवलोकन जर करायचं असेल तर त्याने देवगडच्या बाबांकडे पाहावं. देव देखिला देखिला देव ओळखोनी ठेविला, देव देखिला देखिला. महाराज संताकडे बघितल्यानंतर आम्हाला जन्म मृत्यूचा फेरा तुटल्यासारखा वाटतो. मग त्याकरता योग्य संताची संगती सुद्धा महत्वाची आहे बाबा. कारण संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास. म्हणजे शेवटी दास म्हणूनच आलं ना बाबा, तुमची दासीचा, याला ते प्रमाण जोडलं जात. एक नाथबाबांचं एक प्रमाण आहे बाबा, तुझे दारीचा कुत्रा नाही, तुकोबरायांचं तुझे दारीचा कुत्रा नको माझ करी काय दातारा, किंवा तुझे दारीचा कुत्रा नको 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 मोकलू दातारा. नाथबाबांचं सुंदर असं प्रमाण आहे, त्यात मला आठवत नाही. संत द्वारीचा कुत्रा. महाराज संताच्या दारातलं कुत्र व्हावं. मामासाहेब दांडेकरांचं एक वाक्य बाबा, भामट्या लोकांचा महाराज व्हायपेक्षा, काय भामट्या लोकांचा महाराज व्हायपेक्षा ज्ञानोबरायचं कुत्र झालेलं परवडलं. विठ्ठल विठ्ठल गुरु सकळ
आता कशावर म्हणायचं तुम्हाला अडाणी बरं होय तुम्हाला काय म्हटले आम्ही सगळे अडाणी कशावर म्हणायचं अडाणी हा काय होतं मी तुम्हाला सांगितलं आपण आपल्याला कमी समजतो हा आपल्या मनाचा मोठेपणा याचा स्वार्थ नाहीये मुळात परमात्म्याच्या भजनाला अडाणी असो किंवा शिकलेला असो हा भेद नाहीये ना देवाचं चिंतन मनन पूजन भजन करण्याकरता देवाने अशा कॅटेगरी नाही ठेवल्या BA MA M.Com ह्या कॅटेगरी नाही ठेवल्या बाबा त्याच्याकरता अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी कदाचित हे प्रमाण लागू पडतं मी अडाणी कमी मला जादा नाही माहिती पण अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची आपलं अंतकरण जर निर्मळ असेल आपला भाव जर शुद्ध असेल ना बाबा तर आपल्याला काटा तरी टोचणार नाही काटा नाही टोचणार आणि खरोखर आपण जर पंढरपूरला जर गेलो ना बाबा तिकडे आपल्याला किती हॉटेल चांगले असतात झोपायला म्हणजे अशा रूम मोठ्या काही आहे का नांगरटी गचपाना झाडा झुडा कुठेही कोणत्याही प्रतिकूल स्थितीमध्ये आम्ही त्याचा स्वीकार करतो असो या ठिकाणी आदिशक्ती पार्वतींच्या स्वरूपाने ते ज्ञान भगवंत परमात्मा देतोय आणि क्षीरसागरामध्ये स्वतः श्री हरी विष्णू मत्स्य स्वरूपाने ते ज्ञान ग्रहण करतोय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा या नवनारायणाने बाबा धर्मशास्त्रात सांगितलं पुन्हा 84 सिद्ध निर्माण केले त्या 84 सिद्धांचा महानायक आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा त्यांचा मुख्य नायक सांगितला मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ भगवंताचा प्रथम शिष्य कोण मच्छिंद्रनाथ आणि त्या मच्छिंद्रनाथांच्या करवी ते ज्ञान जगाच्या हिताकरता कुणाकडे आलं ते अभंगाचं दुसरं चरण आहे बाबा
आदिशंकरापासून आदिशक्तीकडे आलं, आदिशक्तीकडून किंवा आदिशक्तीच्या स्वरूपाने श्री हरिविष्णूकडे आलं आणि तेच ज्ञान प्रकट स्वरूपामध्ये मच्छिंद्रनाथांच्या करवी झालं. तेच ज्ञान काय, आणि मच्छिंद्रनाथांकडून मच्छिंद्राने बोध गोरक्षासी आणि गोरक्ष ओळला. आणि मुळात आपली संप्रदायाची परंपरा ही नाथ परंपरा आहे बाबा. काय नाथ परंपरा आहे. समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांना भरतरीनाथांचे शिष्य विश्वेश्वर नाथ बाबा, त्यांची जुन्या नेवाशाला समाधी. त्या विश्वेश्वर नाथ बाबांचा अनुग्रह म्हणजे ते कानफाडे गोसावी. देवगडची परंपरा ही नाथपंथीच आहे, पण ती कानफाडे गोसावी. आणि सरला बेटाची परंपरा ही नागाखाड्याची. सरला बेटाची परंपरा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज हे गोसावी घराण्याचे काय, आणि त्या गोसावी घराण्या करवी ही नागाखाड्याची त्यांची ती परंपरा आहे. आणि देवगड परंपरा ही नाथ परंपरा आहे, त्याला कानफाडे गोसावी म्हटलं जातं. मग त्याच परंपरेला अनुसरून हा वारकरी संप्रदाय सुद्धा ज्ञानदेवे रचला पाया आणि उभारिले देवालया. बहिणाबाई महाराज म्हणतात, इमारत संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, अनुभवा केला ओझा. बहिणाबाई महाराजांचा अभंग बर का. आता ते काही परंपरेमध्ये तुका झाला से कळस भजन करा सावकाशी इथपर्यंत येतात, पुढचं चरण ते म्हणत नाही. पण हा अभंग खरा संत कृपा झाली इमारत फळाली हा बहिणाबाई पाठक शिवरच्या खानदेशच्या कविता म्हणणाऱ्या बहिणाबाई चौधरी वेगळ्या आणि शिवूर बंगल्याच्या बहिणाबाई पाठक या जगद्गुरु तुकोबरायांच्या पट्ट शिष्या अर्थात असो. पण त्याच स्वरूपाने गहिनीनाथांच्या करवी ते ज्ञान आपल्याला या संप्रदायामध्ये प्रतिकूल पद्धतीत प्राप्त झालं. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्राप्त झाल्यानंतर शुभाशुभ पद्धतीत आपण त्याही परमात्म्याचं भजन चिंतन मनन त्या संतांच्या कृपेने सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन काही इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदीची ना. 5 मिनिटात आपण या सेवेला पूर्णविराम देऊ. बाबा सूक्ष्मात सूक्ष्म तत्वाचा विचार जर केला तर ती गुरुची कृपा. द्वारकेच्या राजाने 125 वर्ष राज्य केलं बाबा. किती 125 वर्ष गुरु करावे लागले. संदीपनी सारखे गुरु करावे लागले, दुर्वासा सारखे गुरु करावे लागले. अयोध्येच्या राजाने 11,000 वर्षापर्यंत राज्य पद उपभोगलं. वसिष्ठा सारखे गुरु करावेच लागले, विश्वामित्र ऋषी सारखे गुरु करावेच लागले. एवढंच काय तर राजा शिवछत्रपती त्यांनी सुद्धा राज्य केलं बाबा. पण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी सारखे गुरु करावेच लागले. इथं तर आपल्याला फुलपात्रे मानणी पळपाट लाटणं एवढा संसर्ग गोळा करायचा. मग आपल्याला नाही बाबा. अहो पाळलेलं कुत्र कशून ओळखावं माहितीये का. पाळलेलं त्याच्या गळ्यात पट्टा असेल तर ते पाळलेलं आहे, आणि ज्याच्या गळ्यात पट्टा नसेल समजून जायचं ते मोकाटे. मला विचारलं आत्ता इष्टीत बाबा, आत्ता इष्टीतच विचारलं का मला तर फाट्याहून ती बाबा बसले, एवढ्या माळा कशाला घातल्या मी. मला नरड महिमा महागा मला वज होत नाही ना, एवढा देखावा कशा करता म्हणलं. बाबा खरं सांगू का, माझ्या आमच्या आजोबा वडिलांची वडील ते मला म्हटले एक दिवस, मी भाऊ आतापर्यंत मला तरी नाही आठवत आपल्या खानदानात कोणी माळा घातल्या असते. मला त्यांनी सांगितलं. मग त्याचीच उपस स्थिती, कारण मला गॅरंटी इथून पुढं तर कोणी घालणार नाही. मग ते आतापर्यंत ज्या नाहीच घातल्या आणि इथून पुढं नाहीच घातल्या गेल्या तर ते एक खटी मी आताच घालून ठेवल्या. म्हणजे ही संतांची कृपा आहे बाबा. काय संतांची कृपा. ज्यांच्याकडे मी शिकायला गेलो सुरुवातीच्या काळामध्ये 2007 साली पुणतांब्याला बाबा,
परिस्थिती आमची बेताची होती. आमचे वडील दुसरीकडे कामाला असायचे म्हणून बेताची परिस्थिती, पक्वाज असं काही घ्यायचं साधन काही व्यवस्थित नव्हतं. पण ज्या वेळेस त्या महाराजांकडे गेलो त्यावेळेस म्हणे इथं बाबा आमचीच परिस्थिती अशी आहे, वाळू दळून खावा लागेल. म्हणलं खाऊ ना, तुम्ही खाता तर आम्ही खाऊ, त्याच्यात काय एवढं बाबा, असं असं राहावं लागेल. हो बाबा खरं सांगू का, आम्ही त्या ठिकाणी पुणतांब्याला आज तिथं जाऊन बघा, मुक्ताई ज्ञानपीठ नावाची संस्था उभी आहे चांगदेव महाराजांच्या मंदिराच्या समोर. पण ज्या वेळेस आम्ही होतो ना त्यावेळेस पूर्ण स्मशानभूमी होती. काय पूर्ण स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीमध्ये आम्ही राहायचो. काय बिचारी रात्रभर हिंडत असतील त्यांना माहिती. पण गुरु कृपा निर्मळ भगीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, आयशी पदे एकत्र जेथे होती, स्वानुभव स्वानंदे मुक्त स्थिती हो, झाली संध्या संधे हो माझा गेला, आत्मा रामो हृदय प्रगटला. अर्थात संतांची कृपा किंवा गुरुची कृपा होण्याकरता त्याच्याशी सलगी करावी लागते बाबा. काय ऐकावं लागतं, स्वीकारावं लागतं. नारायणगिरी महाराजांकडे 6 महिने होतो. हाका जर मारली ना बाबांनी, अमुक अमुक काय जर म्हणलं ना बाबा, कावा काठी येईल थोबाडावर लागल कळत नव्हतं. हेपड यायचं मातीचं, दगड यायचा, तांब्या यायचा, काशाचा मारा पुढून येईल सांगता येत नव्हतं. मग बाबांनी हाक मारली तर जी महाराज, जी बाबा म्हणावं लागायचं. जी 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 ज्या पद्धतीत एखादी सून सासूच्या हाताखाली वागते, ज्या वेळेस सासूबाई तिला हाका मारतात आणि त्यावेळेस ती जी म्हणते, हा तिच्या त्याच्यात एक आदर असतो. मग गुरुचाही आदर हा शिष्याला ठेवावा लागतो. त्याच पद्धतीत ते ज्ञान आमच्या जीवनामध्ये त्या संतांच्या कारणामुळे प्राप्त होत असतं. या नारदाच्या गादीवरती उभा राहिलो कदाचित त्या संताचीच कृपा, नाही तर बाबा काय सांगताच येत नाही, भरोसा नाही. कृपा झाली, नारदांच्या गादीवरती उभा राहिलो. काय असेल, आजी फिटले माझे कोडे, बहुजन्मीचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो तैसा संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे, बहुजन्मीचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आज वाटत तुम्हाला आहे ना खिशात घालावा, घेऊन जावा, पण काय गंमत आहे, माझच मागानं पुढं फुपटा उड माई भाकरीची पंचायत तुम्हाला घेऊन काय चालत. नाहीतर गोडवाने काय मलाही थोडीशी चिंता वाटत होती. पण प्रतिकूल परिस्थिती बाबा, प्रतिकूल याला काय म्हणायचं, प्रतिकूल परिस्थिती. लय शाने असले लय ताण देते, लय ताण देते. पण हे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदी, मी पण तुमच्यासारखं, मी तुमच्या लेकरासारखा आहे म्हणून उत्कृष्ट पद्धतीत त्यांनी हे नियोजन केलं. ते मेवणे लागतात. काय लागतात बाबा, मेवणे. मेवणे म्हणजे मी जावई नाही द्यायचा, आमचे बंधू त्यांचे जावई आहेत. काय त्यांच्या दोन्ही मुली आमच्या घरात आहेत म्हणून त्या नात्याने ते दाजी दाजी म्हणतात. पण दाजी इकडं नव्ह, दाजी तिकडं. काय म्हणून त्यांनी सांगितलं, महाराज अशी अशी गोष्ट आहे. आणि कानिपनाथांची सेवा ते करतात, कारण गुरुचा स्वीकार करावा, गुरु निवडावा. वेश असावा बावळा, परिअंगी असाव्या नानाका, या वृत्तीनुसार गुरु निवडावा. तो योग्य कळेचा असला पाहिजे, नाहीतर त्याच्यात वेगवेगळ्या पुढी जर असतील तर आपल्याला तो लुबडत चालतो बाबा. गुरुच्या अनुषंगाने लुबडत चालतो, लुटत चालतो. गुरु हा लुटणारा नसावा, लुबडणारा नसावा, आपल्याला भिकारी करणारा नसावा. आम्ही नर्मदा परिक्रमेत होतो बाबा 2 वर्षापूर्वी. एका आश्रमात थांबलो तर ते कुठले अयोध्येच्या तिकडले ते कोणते रामानुज संप्रदायाचे एक साधू आमच्या बरोबर होते. सेवा करत बसलो. आता साधूची सेवा करायला काय म्हणलं, शिकविल काय आपल्याला, होय लिंब बिंब तरंगायचं काहीतरी. पाय दाबत बसलो. तुम्हाला विचारायचा, बेटा तुम कितने भाई हो, म्हणलं 2 येत. असं पाय दाबत दाबत तो डोळे झाकायचं. मला वाटलं झोपलं का मी सोडायचो, पाय बंद दाबायची बंद करायची, पुन्हा म्हणायचं बाबा अरे बेटा
तुम कितने भाई हो? मी म्हणायचो दोघ आहे. 2 माझे लोक तेच चालू होतं बाबा. पुन्हा पाठ पर्यंत असं कदरला असं वाटलं होतं नर्मदेचा दगड आणावा. पण मग पुन्हा विचारलं बेटा तुम कितने भाई हो? म्हणलं अजून तासभर जर राहिलो तर एकच राहील एक. असा संत किंवा असा गुरु नसावा म्हणून त्यांनी कानिपनाथांच्या सेवेचं तत्फल स्वरूपामध्ये छानपैकी कुटीही निर्माण केली. देव घरा आला त्या नीतीने त्या अनुषंगाने किंवा ऐसा कर घर आवे राम त्या पद्धतीत असं घर बांधावं, असं आपलं क्षेत्र बनवावं का देव आपल्या घरी आला पाहिजे. म्हणून श्रेष्ठात श्रेष्ठ पद्धतीचे कानिपनाथ सिद्ध या ठिकाणी त्यांनी त्यांची प्रतिष्ठापना केली, प्राण प्रतिष्ठा केली. आता प्राण प्रतिष्ठा असं म्हणणं योग्य नाही, कारण चल मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत नाही बाबा. काय चल मूर्ती? कारण ते काय मंदिर नाही. मंदिर असलं का तिथं प्राण प्रतिष्ठा प्राण स्थापन करून त्याच्यात प्राण प्रतिष्ठित केला जातो. हिला चल मूर्ती म्हणायचं. भरीव स्वरूपाची जी असते तिला चल मूर्ती. आपण गणपती बसवतो, देव बसवतो, त्याला चल मूर्ती म्हणतात. त्या पूजा करण्याकरता त्याची स्थापना करावी लागते. आणि जर ग्रामदैवत असेल तर त्याची प्राण प्रतिष्ठा करावी लागते. त्याच अनुषंगाने त्यांनी छानपैकी नियोजन केलं. कीर्तन करायचं म्हणून त्यांनी सांगितलं. आपलं काय बाबा हो म्हणण्याचं काम केलं म्हणून छानपैकी एक पद्धतीची साधना आहे त्यांनी निवडली त्यांच्या जीवनामध्ये. एवढंच आहे का फक्त शेवटपर्यंत सांभाळावी, काय वेगळ्या भानगडीत पडू नये. कारण नाथ परंपरेचा किंवा नाथ संप्रदायाचा काही लोकांनी थोडासा बाजार केला बाबा. काय बाजार केला? ते बघवत नाही, बोलता येत नाही. बोलायला जावं तर ते आपल्याला काही करते, झुरळ करते, उंदीर करते, संघ घेऊन येते, कावा करते, त्यांच्या त्यांना माहिती. म्हणून नाथ संप्रदायाची जी काही साधना आहे ती शुद्ध तात्विक विचाराची साधना आहे बाबा. आदि गुरु मच्छिंद्रनाथापासून आतापर्यंत अवगत, कारण स्वतः कानिपनाथांचे 700 शिष्य आहेत बाबा. आणि त्याच्यामध्ये काही सिद्ध आहेत. त्या सिद्धांपैकी वटसिद्ध नागनाथ आहे. वटसिद्ध नागनाथ सिद्ध म्हटलं जात. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. अर्थात सिद्ध ही अवस्था पोहोचण्याकरता, सिद्ध अवस्थेला जाण्याकरता साधना करावी लागते, गुरुशी सलगी करावी लागते. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. मच्छिंद्राने बोध बार कुवाई जय बार कुवाई हो बार कुमाई हो बार कुवाई हो बार कुमाई. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष उळला गहिने प्रती. आपल्या वारकरी संप्रदायावरती सुद्धा मच्छिंद्रनाथांचे उपकार आहेत बाबा.
भयाचा नाश होण्याकरता संताची किंवा गुरुची संगती करावी लागते. श्री राज्यातून निघाल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी ती झोळी पीठ घालून आणली. गोरख, आगे कुछ डर है बाबा? आगे कुछ डर नाही. म्हणजे पुढं काही भीती आहे का? नाही बाबाजी, आगे कोई डर नाही. असं पुन्हा काही पावलं चालत असताना गोरख, आगे कुछ डर है बाबाजी? आगे कुछ डर नहीं है. पण गोरक्षनाथाने विचार केला, आतापर्यंत आम्ही एवढं फिरलो पार बंगालात कुठं काय तवा नाही विचारलं त्यांनी आगे कुछ डर है, आगे कुछ डर है. आमच्याकडे काय झोळीमध्ये भस्माशिवाय, आणि आम्ही काय दुबळे आहेत का घाबरायला? म्हणून थोडा संशय आला. काही काल पुढे चालल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी ती झोळी आणि श्रीराज्यातून आणलेला तो मिन्नात दिला खांद्यावर. गोरख, ये झोली और मिन्नात को तुम रखो, मैं थोड़ा आगे जाके देखता हूँ आगे कुछ डर है क्या नहीं. आता हे जास्तच झालं बरं का. पाऊच म्हणे मच्छिंद्रनाथांना जाऊन दिलं, पण ती झोळी उचकून पाहिली बाबा. त्याच्या सोन्याची इट होते. उचलली तशी फेकून दिली. विचारायचं नाही मला कोणी कुठं फेकली ते. फेकून दिली बाबा. आणि विचार केला, डर आगे नाही, डर झोली में. डर कुठं होतं बाबा? भीती झोळीत होती. फेकून दिली आणि त्याच वजनाचे 2 दगड झोळीत टाकून घेतले आणि निघाले. मच्छिंद्र आपलं गोरख, आगे कुछ डर है? नहीं बाबाजी, डर पीछे रह गए. असं गर्भगिरीच्या पायथ्याला गेले. पुन्हा विचारलं, गोरख, आगे कुछ डर है? बाबाजी, ध्यान से सुनो, एक बार नहीं 1000 बार बोलता हूँ बाबाजी, डर बहुत पीछे रह गया. अरे म्हणे संशय. घाई ती जोडी इसकवली. वजन बरोबर वाटलं, कुठून घेतली. पुन्हा निघाले. गोरख, आगे कुछ डर है? गोरख, आगे कुछ डर है? गोरख, आगे कुछ डर है? बाबाजी, आप तो डर का कोई ही भरोसा नहीं. क्या डर बहुत दूर रह गया. म्हणून झोळी उचकून बघितली, तिथे 2 दगड दिसले. गोरख, तुमने कुछ तो किया. नहीं बाबाजी, हम तो सन्यासी है, बैरागी है, हमें क्या लोभ चाहिए, सोना चांदी क्या चाहिए. रडायला लागले मच्छिंद्रनाथ. माती, माझं सोनं, माझं सोनं, माझं सोनं. माती तोंडात घालायला लागली. गोरक्षनाथांना सुद्धा थोडं अप्रित वाटलं. म्हणून गोरक्षनाथांनी बाबा भस्मांकित मूठ दाबली आणि त्या डोंगरावरती फेकलं. तर तो पूर्ण डोंगर सोन्याचा. तर मच्छिंद्रनाथांनी बघितलं. गर्व परिहार करण्याकरता, ऐका ना बाबा, दृष्टांत आपण इथं संपू, पुढं नको. सिद्धांत हा घ्यायचा. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं, गोरख, म्हणजे कुठंतरी अहंकार आहे. काय? कुठंतरी अहंकार आहे. हा अहंकार दवडण्याकरता तुला साधना करावी लागेल. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी राजाची कांता. काय विक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. किसनगिरी महाराज, किसनगिरी महाराज, किसनगिरी महाराज, किसनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. झालेली सेवा सर्व मायबापांच्या चरणी.
भगवान दत्तात्रयांच्या चरणी, आदिशक्ती जगदंबेच्या चरणी, समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या चरणी, परमराम भक्त शबरी मातेच्या चरणी, नवनारायणांच्या चरणी, तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी, जे काही चुकीचे उद्गार मुखारविंदातून बाहेर पडलेले असतील, कदाचित ते माझ्या बुद्धीचे दोष समजावे आणि योग्य शब्दीचा प्रतिलोप झाला असेल तर समजावती माझ्या गुरुचे आशीर्वाद. थोडीशी तब्येत इकडं तिकडं झालेली बाबा, थोडस डोकं दुखायला लागलं, सकाळपासून पित्त हे वाढलं, त्रास झाला, थोडस गरगरत आहे, म्हणून काही आवेशामध्ये काही शब्द चुकीचे जर निघाले असतील तर तुमच्या लेकरासारखे समजा, तुमचे सातबाऱ्याचे उतारे माझ्याकडेच आणून द्या. लेकरासारखं समजायला हरकत काय, करू काय मी त्याचं, पण ऐका काही प्रतिलोप पद्धतीत, कारण मी तुमच्या लेकरासारखं आहे, काही चुकीचे उद्गार बाहेर पडले असतील तुम मायबाप समजून ते क्षमा करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित आणि ह्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत, विनेकरी बाबापासून तर ह्या बाबांपर्यंत, मृदंगाचार्य, पीटी मास्तर, हे सर्वांची माझ्यावरती, कारण तुम्ही सर्व मायबाप असताल तर इथं हे काही वेगळं थोडी नाटक करायचं, एक पात्री नाटक नाही. मी तुम्हाला सांगून गेलो, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे किंवा सर्वांच्या संगतीने किंवा सांगड बांधारे बांधारे भक्तीची या अन्वय अर्थाने तुम्ही जी काही सांगड या ठिकाणी बांधून देण्याचा प्रयत्न केला, म्हणून या माळी वस्तीवरती श्रीमान राहुल जलिंधर माळी यांनी उत्कृष्ट पद्धतीचं हे नियोजन केलं. आता ह्या वर्षी थोडी घाई गडबड झाली, पुढल्या वर्षी व्यवस्थित होईल. ते म्हणते बरोबर व्हायलाच पाहिजे बाबा, काय हरकत काय, एक दिवसाचा का व्हायना व्हायला पाहिजे. थोडं मग तव पैसा गोळा करून ठेवतो. म्हणून सर्वांच्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमाकरता सहकार्य केलं, उत्कृष्ट असा आवाज इथून निघून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, असे आपले सिस्टीमचे मालकही उत्कृष्ट